अरे भाई, आज आपण मजे मजे मध्ये हे काय बनवून टाकलं यार. नमस्कार मंडळी, मी तुमचा प्रणव ढगे म्हणजेच तुमचा MIDC ब्लॉगर. तर आज जे आहे आपण एकदम वेगळंच म्हणजे एकदम बिहारी डिश लिट्टी चोखा नावाचे काहीतरी बनवणार आहेत. आपले इथे भैया आहेत बिहारी हॉटेलमधले, ते जे आहेत आपल्यासाठी स्पेशल ती डिश बनवत आहेत. तर चला तुम्हाला मी दाखवतो. आता आपल्याला ती डिश बघायला पण जायची होती, पण त्याआधी जरा वाडीत पपाया पिकल्या होत्या, त्या पपाया बघायला गेलो आणि जरासं बॅडमिंटन पण खेळलो. इकडे आलो तर जे महाराजांनी पूर्ण पीठ वगैरे तयार केलं तर हे होतं सत्तूचं पीठ मित्रांनो. आणि जरासा बटाटा सुद्धा घेतला होता आणि त्याला जसे आपण उकडीचे मोदक करतो ना तसं त्याला एकदम भारी मोदकासारखं भरवलं आणि हे ती लिट्टी ज्याला आपण बनवून पण घेतलं. आणि इकडे जे आहेत आपले भैया जे आहेत ते चोखा बनवण्यासाठी जे तयारी करतात, त्यांनी कांदे टमाटे वगैरे कापून घेतले आणि मस्तपैकी जे आहेत गॅस वगैरे ऑन केला. आणि भैया एकदम शेफ सारखे कडकच दिसत होते हो. खरं तर भैया आपले शेफ नाही आहेत, पण ते बघा शिकतायत हळूहळू. आणि मग भैयानी जे कांदा टमाटे कापले होते ते जे आहेत त्याच्यामध्ये टाकले वगैरे मस्तपैकी फ्राय वगैरे केला. मुळात ही डिश जी आहे ही बिहारची आहे, पण जे आपण आपल्या भैयामुळे बनवतोय. तर भैयासाठी मित्रांनो लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. भैयानी मस्तपैकी बनवून वगैरे तर घेतले आणि मी पण फर्स्ट टाइमच खातोय मित्रांनो. तुम्ही खाल्लंय का? मग त्याच्यामध्ये भैयानी या जादूच्या पिटाऱ्यातून मस्तपैकी एकदम आलू वगैरे टाकलं आणि इकडं आपल्याला ते लिट्टी जे ते फ्राय करण्यासाठी आपण इकडं तयार सुद्धा केलं. तेवढ्याच वेळात आपलं जे तयार सुद्धा झालतं, भाजी पण तयार झालती. आणि आता हे चोखा आणि बनवलेली लिट्टी सुद्धा जी आहे टेस्ट करायला दिली तर तिच्यात मीठ एकदम कमी निघालं. मग जरासं घेतलं आणि भैयानी पटकन आणि आपला सस्ता इंजिनियर जो आहे तो मोजमाप वगैरे करतोय सगळ्याची की झाले की नाही. आणि मम्मी पण बघते की हे काय आहे जे नवीनच बनतंय. आणि इकडे थोड्या वेळातच आपलं हे सुद्धा तयार झालं. तर महाराजांनी ही लिट्टी सुद्धा तळून घेतली आणि ह्या आपण पिठावाली बनवली आणि याच्यातली मैद्यावाली सुद्धा असते, आपण ते सुद्धा खाणार आहोत. ह्या तळून वगैरे घेतलं मस्तपैकी आणि झाली मित्रांनो आपली डिश तयार झाली. मोस्टली एवढंच आहे. मला तर वाटलं खूप टेन्शनदायक असेल. आपली जी चोखा पण तयार वगैरे जर झाला आणि मस्तपैकी तळवल्यावरती आपण गेलो आणि मग बघा फायनल डिश जी आहे ही अशी तयार झाली, एक नंबर. भैयानी जे आपल्यासाठी वगैरे ताट वगैरे वाढले, लवकरच तयार वगैरे केलं आणि मस्तपैकी सगळे जे आहेत निघाले. म्हणजे आपल्याला आहे ना तयार वगैरे करून पूर्ण गँगच निघाली. आम्ही सगळे गेलो आणि बसलो पैकी मस्तपैकी खायला. आणि मी जी आहे ही पहिली वेळाच खात होतो, यामुळं जे मला तर एकदम एक्साइटमेंट झाली की हे मी कसं असेल काय. मग काय घेतलं मस्त त्याच्यावरती एकदम ताव वगैरे मारला आणि मग घेतलं आणि खाल्लं. तर ही जी डिश जी आहे मित्रांनो एकदम भारी लागली हो. म्हणजे हा व्लॉग मध्ये म्हणजे स्पेशल मला इतकी भूक लागली होती खरं तर. तर चला आजच्या व्लॉग मध्ये इतकंच. बाय बाय मंडळी. चला तर भेट.